नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझी फर्स्ट प्रेग्नन्सी या पार्ट 19 मध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ना स्वामींच्या कृपेमुळे ना माझा पूर्ण प्रवास सुखकर झाला होता आणि बघता बघता आम्ही मुंबईला पण पोहोचलो आणि त्यानंतर ना आम्ही आमच्या एका रिलेटिव्स कडे गेलो होतो, कारण त्यांचं घर ना हॉस्पिटलपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर होतं। आणि तिथे गेल्यानंतर ना आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं थोडा वेळ आराम करूया आणि मग हॉस्पिटलला जाऊया। पण माझ्या भाऊजींचा कॉल आला की तुम्ही ताबडतोबच हॉस्पिटलला या। मग लगेचच आम्ही रेडी होऊन हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालो। सुखरूप हॉस्पिटलपर्यंत पोहोचलो तर खरं, पण मनात ना खूप भीती होती की पुढे काय होईल, कसं होईल, डॉक्टर काय सांगतील, नेमकं किती दिवसांनी डिलिव्हरी होईल, असे असंख्य प्रश्न मनात होते। पण मग देवाचं नाव घेतलं आणि पुढच्या गोष्टींना सुरुवात केली। तर सुरुवात झाली ओपीडी पासून। आता माझ्या मेडिकल कंडिशनमुळे ना मी जास्त वेळ बसू शकत नव्हते। माझे मेडिकल रिपोर्ट्स असल्यामुळे आणि भाऊजींच्या ओळखीमुळे ना मला लवकरच त्यांनी आतमध्ये घेतलं। तर त्यापुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।